प्रेम डाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता सखी आणि त्याचबरोबर कान्हा हे दोघेही जण आता कामतांच्या घरी आलेले असतात. ढोल ताशा आणि त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी इथे वाजत असतात. सरकारची मात्र सकाळी सकाळीच झोप उडालेली असते. जेव्हा सरकारची झोप उडते तेव्हा मात्र इथे चिडचिड करत असते आणि सकाळी सकाळी माझ्या बंगल्यासमोर कोणाची वरात आली आहे असं म्हणूनच ती आता उठून बसत असते. एवढा मोठा गोंधळ, हा कर्कश आवाज, ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत, ह्या गोष्टीचा आता इथे सरकार विचार करू लागलेली असते आणि त्यामुळे डोकं धरूनच बसलेली असते. ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त तिला आता इथे त्रास होऊ लागलेला असतो आणि हा त्रास होत असताना आता धावतच बाहेर येते. बाहेर आल्यानंतर पाहते तर काय, सगळीकडे आता इकडे लोक जमलेले असतात. ढोल ताशांचा आवाज इथे सुरू असतो आणि त्यानंतर ती आता म्हणत असते, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही थांबवा, आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे असं आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच ती म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली सरकारच्या बंगल्यासमोर ही वरात आणण्याची? स्टॉप इट, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही थांबवा. मी थांबवा म्हणते ना तुम्हाला. खूप सारा गोंधळ आणि चिडचिड झाल्यानंतर शेवटी इथे आता ती लोक थांबलेली असतात आणि ती लोक थांबल्यानंतर आपण पाहतो आता इकडे सगळेजण जमा झालेले असतात. मग आता तिला माहिती नसतं हे सगळं कोण घेऊन आले, काय घेऊन आले, कशा पद्धतीने. परशूला तर आनंद झालेला असतो. सकाळी सकाळी इथे सरकारची झोप मोडली आहे ही गोष्ट मात्र त्याला फारच जास्त आनंद देत असते. तेवढ्यातच आता इकडे सखी आलेली असते आणि ती म्हणत असते, इथे तुमच्या घरामध्ये कोणाची वरात नाही आली तर इथे आता तुमची वरात काढण्यासाठी कामतांची लेक, त्याचबरोबर सरकार नाही तर आता इकडे ह्या सरकारचा नामोहरम करायला, पर्दाफाश करायला इथे आता बेबी सरकार आलेली आहे असं इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो आता सखी मात्र त्या छोट्या पालखीतून आलेली असते आणि त्या पालखीतून ती आता खाली उतरण्याचं काम करत असते. जेव्हा ती खाली उतरण्याचं काम करते त्यावेळेला मात्र सगळ्यांचं लक्ष आता येणाऱ्या त्या सखीकडे गेलेलं असतं आणि त्या सखीकडे गेल्यानंतर सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण सखी आता मस्तच इथे लाल रंगाची साडी नेसून आलेली असते, डोक्याला फेटा वगैरे लावून आलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो आता इथे मात्र सरकार येणाऱ्या त्या सखीकडे पाहतच असते. तेव्हा मात्र इथे ही जी काही नंदा आहे, नंदाचे सुद्धा सखीला ह्या अवस्थेतले डोळे पाहून आणि सखीला सुद्धा पाहून तिचे सुद्धा अक्षरशः डोळे दिपलेले असतात. ती विचार करत असते की नेमकं ह्या पोरीच्या मनामध्ये काय आहे. मग सखी तिच्या स्टाईलने तिथे येण्याचा प्रयत्न करत असते आणि सखीची स्टाईल आणि त्याचबरोबर सरकारला हाणून पाडण्याचा तिचा हा सगळा काही डाव आणि त्याचबरोबर तिला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली सखी आज मात्र खूपच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे सरकारसमोर येऊ लागलेली असते. आता इकडे सखी सरकारसमोर उभी राहते आणि तिच्या सोबत आणलेल्या त्या सगळ्या लोकांना म्हणत असते, अरे बजाव ना, बजाव ना असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच ढोल ताशांच्या आवाजामध्ये पुन्हा एकदा हे सगळं काही सुरू झालेलं असतं. सखी आता इकडे सगळ्यांना वाजवायला लावत असते आणि तेवढ्यातच समोर उभ्या असलेल्या त्या नंदाचे हात ती पकडते आणि नंदाचे हात पकडल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या नंदासोबत ती नाचायला सुरुवात करू लागत असते. आता नंदासोबत नाचत असताना इकडे मात्र तिच्यासोबत फुगडी घालत असते, नाचत असते आणि हे सगळं आता इथे ही जी काही सरकार आहे ती सरकार मात्र पाहण्याचं फक्त आणि फक्त इथे कामच करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो हे सगळं काही सुरू असताना प्रेक्षकांनो आता मात्र इथे सखी म्हणत असते, काय झालं बोला ना, काय झालं सरकार, चेहरा का असा पडलेला आहे? अहो तुम्हाला सांगू का, इथे जसं आपण अंगठा घेतो त्याचबरोबर इथे सरकारचे काही नियम असतात, आपण त्या सगळ्या गोष्टी फसवून घेऊ शकतो.
ते सगळं काही इथे आपण एखाद्याला गाफील ठेवून करू शकतो. पण इथे मात्र मी बेबी सरकार आहे आणि आता ही बेबी सरकार पुन्हा ह्या घरामध्ये आलेली आहे आणि बेबी सरकार ह्या घरामधून कुठेही जाणार नाही असं आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे ह्या तेजस्विनीचा माज मात्र तिने चांगलाच मोडकळीस आणलेला असतो. आता हे सगळं तर इथे प्रेक्षकांनो सुरूच असतं, पण आता सरकारला कळत नसतं की नेमकं हे सगळं ही का बोलते आणि कशामुळे बोलते. मग आता सखी म्हणत असते, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की इथे तुम्ही आता ह्या घरामध्ये मला राहण्यापासून अडवू शकत नाही. मी आता ह्याच घरामध्ये राहणार आहे असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे तेजस्विनी तिला म्हणत असते, जर तुझं हे सगळं काही करून झालं असलं तर आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे, समजलं का. आणि त्याचबरोबर आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की त्यात आता ते सखी म्हणत असते, हे सगळं तू मला सांगू नको, कारण मी आत्ता इथून कुठेही निघून जाणार नाही असं ती स्पष्ट शब्दामध्ये बोलत असते. कारण आता इकडे सरकारला नमवण्यासाठी मी कोणालाही इथे आणणार नाही, तर आता मी सोबतच अशा एका व्यक्तीला घेऊन आली आहे ना की त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता ती व्यक्ती माझ्याबरोबरच असणार आहे. मला आता कोणाचाही बाहेरच्या व्यक्तीचा आधार वगैरे घेण्याची अजिबातच गरज नाही असं स्पष्टपणे आता इथे सखी बोलत असते. मग आता हे नेमकं कशाबद्दल आणि काय, तर आता इथे सखी कानाला घेऊन आलेली असते आणि सखी कानाला घेऊन आल्यानंतर आता काना मात्र इथे तिच्या सोबत बाजूला येऊन उभा राहिलेला असतो आणि तिच्यासोबत बाजूला येऊन उभा राहिल्यानंतर सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण सरकार विचार करू लागलेली असते की नेमकं हे सगळं काही काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोघेजण नेमके अशा पद्धतीने एकत्र कसे. मग आता इथे सरकार म्हणत असते, तुम्ही दोघंजण एकत्र कसे. मग आता काना म्हणत असतो, सखी माझी बायको आहे आणि असं आम्ही कोणाला विचारून थोडी ना वेगळे राहणार आहोत किंवा आम्हाला वेगळं करण्यासाठी इथे कोणाची मर्जी नाही चालणार. त्यामुळे सखी आणि कान्हा म्हणजेच सना हे कायम एकत्र असणार आहेत असं म्हणूनच आता इथे कबीर जो आहे तो सखीच्या कमरेत हात घालतो आणि तिला जवळ खेचत असतो. आणि तेव्हा तर इथे आता ह्या माजुरड्या सरकारची चांगलीच विकेटच पडलेली असते. तर आता आपण इकडे पाहतो, इकडे हा किरण त्याला फार आनंद झालेला असतो, पण सखी आणि कान्हा ह्या दोघांना सुद्धा एकत्र पाहिल्यानंतर सरकारला राग येतो. ती म्हणत असते, हा जो काही तुमचा रोमांस करायचा आहे ना तो तुम्ही तुमच्या घरी जाऊन करायचा. इथे तुमचा असला हा फालतू रोमांस इथे दाखवायचा नाही, समजलं का. आणि आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं असं सुद्धा आता इथे सखी बोलत असते. आणि हे सगळं काही सखी बोलल्यानंतर सरकार बोलल्यानंतर आता सखी म्हणत असते, असं काय करताय सरकार, आता आम्ही तर इथेच राहायला आलेलो आहोत, आम्ही या घरातून कुठेही जाणार नाही आहोत, हे घर आमचं आहे. त्याचबरोबर काही जरी झालं तरी आम्ही सुद्धा आता इथेच राहणार आहोत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर सरकार म्हणत असते, डोक्यावर पडली आहेस का, विडी झाली आहेस का, हे घर माझं आहे, त्याचबरोबर इथे नियम माझे आहेत, सरकार मी आहे आणि त्यामुळे इथे राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. मग आता इकडे कबीर चिडतो आणि म्हणत असतो, सरकार 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 काय लावलंय, सरकार बापाचं सरकार आहे का तुमच्या, आणि तुमच्या बापाचं घर आहे का. हे घर राघव कामतांचं आणि सखी मॅडमचं आहे, जे की तुम्ही हिसकावून बळकावून घेतलं आहे. मग आता इथे सरकार म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगायच्या नाही की मी काय करायचं आणि काय नाही, ते कळलं का तुला. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगते, हे बघ तुझं हे असलं तोंडसुद्धा मला दाखवायचं नाही. आता बापाचं नाव काढल्यानंतर सरकारला राग येतो आणि ती कबीरवर हात उचलते. तेव्हा मात्र सखी मध्ये पडते आणि सरकारचा हात धरत असते आणि म्हणत असते, ही चूक तुम्ही अजिबातच करायची नाही, समजलं. कबीर माझा नवरा आहे
आणि त्याच्यावर कोणी हात उचललेला मला अजिबातच चालणार नाही, कळलं का तुम्हाला? आणि त्याचबरोबर इथे कबीरला वाचवण्यासाठी ही बेबी सरकार आणि त्याचबरोबर इथे मला वाचवण्यासाठी कबीर हा नेहमीच माझ्यासाठी हजर असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि जर माझ्या नवऱ्यावर इथे वाईट नजर टाकली किंवा आवाज चढवून जरी त्याच्याकडे पाहिलं ना, तर गाठ माझ्याशी आहे, असं सुद्धा आता इकडे सखी स्पष्टपणे बोलत असते. तेवढ्यातच आता इथे ही सरकार म्हणत असते, ही सगळी प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नावावर आहेत, त्यामुळे तू मला शिकू नकोस की काय करायचं आणि काय नाही ते. मग आता हे सगळं काही सुरू असताना इथे लगेचच सखी म्हणत असते, तुम्हाला कायदा फारच आवडतो ना, मग कायद्याच्या दृष्टीनेच मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, आणि ती म्हणजेच की इथे सरकार, तुमचा वकील आणि त्याचबरोबर माझा वकील हे सगळेजण इथे आलेले आहेत. आणि हे सगळेजण इथे आल्यानंतर आता तेच लोक सांगतील की काय करायचं आहे आणि काय नाही ते. तर मग आता इथे सखीचा वकील आणि त्याचबरोबर सरकारचा वकील हे दोघेही जण आलेले असतात. आणि हे दोघेही जण आल्यानंतर आपण पाहतो आता लगेचच इकडे सरकार म्हणत असते, ॲडव्होकेट जे काही आहे ना ते सांगा हिला की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे म्हणून. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता ह्या जे काही दोन वकील असतात ते येतात आणि ते म्हणत असतात, तुमचं काहीतरी चुकतंय. हे बघा, आता जरी सखी कामतांची इथे प्रॉपर्टी तुमच्या नावावर असली ना, तरीसुद्धा 2-3 वर्षापूर्वी अशी एक केस झालेली होती की जरी ह्या लोकांचा प्रॉपर्टीवर हक्क नसला, ताबा नसला, तरीसुद्धा तुम्ही ह्यांना घरामधून बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही यांना ह्या घरामध्ये राहायला देऊ शकता, असा एक क्लॉज होता. त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा ह्यांना तुम्हाला घरातून बाहेर काढता येणार नाही, असं शेवटी ठरलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ठरतात तेव्हा मात्र इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता गौतमला फारच जास्त हसायला येतं असतं. आता गौतमला एवढं हसायला आल्यानंतर इथे मात्र लगेचच सखी म्हणत असते, आई आई प्लीज ग. मग आता इथे सरकार म्हणत असते, मी काय म्हणते ते जरा ऐकून घे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी मीडियाचा वापर करेल आणि मीडियाचा वापर केल्यानंतर मग तू काय करणार आहेस, मग कशा पद्धतीने इथे हे सगळं काही करणार आहेस, असं सुद्धा ती स्पष्टपणे बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे सखी रडायला सुरुवात करते. कान्हा तेवढ्यात सिटी वाजवतो आणि सगळं मीडिया आता तिथे येतं. आता मीडिया आल्याबरोबर सखीची ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात. सखी म्हणत असते, मी कशी आहे, अगं आई ऐक ना, तुझं लेकरू चुकलंय, आई तू तू मला अशी घराच्या बाहेर नको ना गं काढू. मला माहिती आहे मी चुकली आहे आणि त्याचबरोबर मी चुका केल्यात. मग तूच ती आहेस ना जिने मला पदरात घ्यायला हवंय, तूच माझ्यासाठी सगळं काही करायला हवं आहेस ना, मग तू आत्ता असं का नाही करत आहेस आई. हे बघ, काही जरी झालं ना तरी तू मला ह्या घरातून बाहेर काढू नकोस ना, मला ह्या घरामध्ये राहायचं आहे, मला ह्या घरातून कुठेही जायचं नाही आहे, प्लीज आई प्लीज, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा सगळं मीडिया तिथे आलेलं असतं. आणि सगळं मीडिया तिथे आल्याबरोबर इथे आता सखीला सगळ्यांचा सपोर्ट असतो. काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे कबीर म्हणत असतो, बेबी सरकार तुम्ही नका काळजी करू, काही जरी झालं ना तरी इथे सरकार तुम्हाला घरातून कुठेही बाहेर काढणार नाही, ही गोष्ट मात्र तेवढीच नक्की आहे. मग आता इथे सखी म्हणत असते, आई काय करतेस ग, तुझ्या ह्या लेकराला, तू माझी आई आहेस ना, मग तू तुझ्या लेकराबरोबर असं कसं वागणार आहेस, हे बघ असं काहीही करू नकोस ना, असं सुद्धा ती मुद्दामून बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता मीडिया सरकारला प्रश्न विचारत असते. आणि तेव्हा मात्र सरकारसमोर काहीही पर्याय इथे आता शिल्लक राहिलेला नसतो. जेव्हा आता इकडे कबीर आणि सखी ह्या दोघांना सुद्धा घरामध्ये घेऊन येतात आणि घरामध्ये घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की त्यांना आता इथे सरकारला फार राग येत असतो. ती म्हणत असते, लायकीत राहायचं, कळलं का, माझ्याशी डबल गेम करायचा नाही, कळलं का. आणि त्याचबरोबर ह्या घरामध्ये आणि त्याचबरोबर इथे येण्याची हिंमत जी केलेली आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मी इथे हिशोब चुकता करेल आणि त्याचबरोबर लवकरात लवकर मी तुम्हाला ह्या घरातून सुद्धा नाही हकलून दिलं
तर नावची मी सुद्धा सरकार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही ती इथे असताना आपण पाहतो आता कबीरला हसायला आलेलं असतं. तर आता सरकार आणि नंदा मात्र तिथून रागारागातच निघून गेलेले असतात. आता ते दोघेही जण तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच सखीला हसायला येत असतं. तर आता इथे मात्र परशू आणि त्याचबरोबर गौतम आणि हे लोक म्हणत असतात खरं तर इथे सखीचं औक्षण केलं पाहिजे. मग आता औक्षण करण्यासाठी इथे सरकार काय म्हणेल ह्या सगळ्या गोष्टी समजत नसतात. मग आता इथे हे सगळं काही बोलत असताना सखी म्हणत असते आता सरकारला घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण इथे आता बेबी सरकार आलेला आहे, त्यामुळे ती काहीही बोलणार नाही. आणि मीनाक्षी काकू आणि गौतम काका दिवस बदलतात हे मात्र नक्की आहे, त्यामुळे तुम्ही औक्षणाची तयारी करा. मग आता वेदूला लगेचच औक्षणाचं ताट वगैरे आणायला सांगतात. वेदू धावतच जाते आणि औक्षणाचं ताट वगैरे लगेचच घेऊन येते. मग औक्षणाचं ताट आणल्यानंतर आपण पाहतो की मीनाक्षी आता सखी आणि त्याचबरोबर काना ह्या दोघांचा पुन्हा एकदा नव्याने गृहप्रवेश करत असते आणि पुन्हा एकदा नव्याने गृहप्रवेश करून आता त्या दोघांना सुद्धा औक्षण करून घरामध्ये घेत असते. मीनाक्षी म्हणत असते खरं तर दिवस बदलतात ह्या गोष्टीवरती माझा तर विश्वासच नाहीये. खरंच दिवस बदलतात का ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते. मग आता सखी म्हणत असते काळजी करू नकोस काकू, काही जरी झालं ना तरी सुद्धा दिवस हे बदलतातच आणि दिवस हे बदललेच पाहिजेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो आता इथे गौतम म्हणत असतो सखी खरं तर माझा ना ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे. पण आता इथे कबीर म्हणत असतो खरं तर मी ना इथे सणाच्या रूमला खूप मिस करतोय. आमच्या रूमला मी फार मिस करतोय, त्यामुळे मला आमच्या रूममध्ये गेलंच पाहिजे असं सुद्धा तो बोलत असतो. आणि तेव्हा आता इथे कबीर आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेला आता गौतम म्हणत असतो ऐक ना सखी बाळा, तू सुद्धा फार दमली असशील, जाऊन आराम कर. तुझी आणि त्याचबरोबर कानाची दोघांची सुद्धा इथे रूम वाट पाहत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो सरकार जेव्हा घरामध्ये येते आणि घरामध्ये आल्यानंतर सगळ्या वस्तूची तोडफोड करत असते आणि स्वतःला त्रास करून घेण्याचं काम करत असते. आणि त्याचबरोबर त्रास करून घेत असताना आपण पाहतो की इथे आता लगेचच नंदा आलेली असते आणि नंदा म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं? हे बघ आता काही सगळ्या घरातल्या वस्तू वगैरे तोडणार आहेस का आणि फोडणार आहेस का? अशी कशी वागू शकतेस तू? तेव्हा ती म्हणत असते त्या सखीमुळे हे सगळं काही झाले. माझा तर विश्वासच बसत नाही की ती सखी आणि त्याचबरोबर काना हे दोघेही जण इथे आलेले आहेत. शेवटी तेजस्विनीने पिस्तूल काढलेलं असतं आणि पिस्तूल काढूनच स्वतःला संपवण्याचा ती इथे प्रयत्न करत असते आणि म्हणत असते नाही नाही. त्याच वेळेला नंदा म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं? अगं इथे ह्या गोष्टीचा शोध घे. एवढूशी पोरगी तुला नमली आहे, एवढूशा पोरीने तुला इथे धडा शिकवला आहे आणि त्या पोरीने धडा शिकवल्यानंतर तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस? काय चाललंय तुझं? असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता इथे ती म्हणत असते पण ती सखी आणि काना एकत्र कसे आले, काय झाले ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मग आता नंदा म्हणत असते तेच तर विचार करायचा आहे. अशी प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर करून द्यायची नाही आणि जर तुला संपवलं तर ही प्रॉपर्टी काय सगळी माझ्या नावावर करणार आहेस का? अगं उलट एका गोष्टीचा विचार कर, ह्या राग डोक्यात घालू नको. कधी काळी असाच राग डोक्यावर घालून घेत होतीस आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतीस, अजून सुद्धा तेच करतेस. हे सगळं काही करण्यापेक्षा ना ती सखी ह्या घरामध्ये कशी आली आणि तो कान्हा ते दोघे जण एकत्र कसे आले आणि त्याचबरोबर तिनं त्याला नवरा म्हणून स्वीकारले का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं सोडून अशी कशी वागू शकतेस तू सरकार आहेस ना, मग सरकारसारखंच वाग ना असं बोलल्याबरोबर आता मात्र इथे तेजस्विनी हतबल झालेली असते आणि हतबल झाल्यानंतर आता विचार करत असते की नेमकं काय करू, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू मला समजत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याचबरोबर आता इकडे म्हणत असते ह्या सखीने तर मला एवढीच चपराक मारलेली आहे ना की काही विचारायची सोय नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच त्या दोघांनी एकमेकांना माफ केलंय का
हे सुद्धा मला पाहायचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कबीर आणि त्याचबरोबर सखी हे खोलीमध्ये आलेले असतात. आता कबीर ह्या खोलीला फार मिस करत असतो. तो विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि मला पडलेलं हे स्वप्न तर नाही ना, असा सुद्धा तो आता इकडे विचार करू लागलेला असतो. आणि त्याचबरोबर मी ह्या खोलीला किती मिस करतोय ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलू लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, जेव्हा सखी खोलीमध्ये येते, खोलीमध्ये आल्याबरोबर आता इकडे सखी मात्र कबीरच्या कानाखाली मारत असते आणि कबीरच्या कानाखाली मारल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली. पण आता प्रेक्षकांनो, तिने नेमकी त्याच्या कानाखाली का मारली हे तर काही डिटेलमध्ये नाही दाखवलेलं. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या भागामध्ये आता इकडे सरकार म्हणत असते की नेमकं ते दोघं जण नवरा बायको आहेत का हे मला शोधायचंय. पण आता सखी सर्वांसोबत मिळून इथे प्लॅन करत असते की ह्या सरकारला काही जरी झालं तरी सुद्धा धडा शिकवायचा आहे आणि धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.